शिंदे गटाचे डहाणू विधानसभेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण प्रकरणात आता पोलीस चौकशीला वेग आला आहे। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले असून या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू करण्यात आला आहे। शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत असून डहाणू येथून त्यांची खाजगी ब्रेझा कारने घरी परतत असताना 20 तारखेच्या सायंकाळी भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। झाई बोरेगाव मार्गावरील हा व्हिडिओ असून ब्रेझा गाडी त्या सीसीटीव्ही मध्ये दिसते। तसेच लाल कलरची ब्रेझा भरधाव वेगात जात असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। ज्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे त्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरून अशोक धोडी यांचे झाई बोरेगाव घाट या घाटामधून अपहरण झाल्याचे परिवाराचा असा संशय आहे। तर अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना त्यांच्या पत्नीने काही संशयितांची नावे देखील दिली असून सध्या पोलिसांचा शोध घेत आहेत। तर संशयितांच्या मार्गावर सध्या पोलीस असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे। तर धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवावा अशी मागणी पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केली आहे।